नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार महाराष्ट्र पुढारी बीड सिव्हिल हॉस्पिटलचे पेशंट सकाळपासून बिगर पाण्याची इथं बसलेले आहेत, तरी डॉक्टर साहेबांचा बिलकुल इकडं डॉक्टर साहेबांच्या इथं खुर्ची खाली आहे। सगळे पेशंट सगळे इथं बघून परेशान झालेले आहेत, एकही कुणीही इथं नाहीये। डॉक्टरची खुर्ची एकदम खाली आहे आणि पेशंटला सांगतात की 5 वाजता येईन किंवा 10 वाजता येईन। हे पार तुम्ही किती वाजल्यापासून आलात मामा? हा मोठ्याने बोला ना तिकडं। 11 वाजता तुम्ही किती वाजता आलात? सकाळी 10च्या दरम्यान पासून आम्ही इथं वाट पाहत आहे। 11 वाजल्यापासून काय पुढे? 11 वाजल्यापासून 1 वाजल्यापासून हे पुढे काही नाही तुम्ही किती वाजल्यापासून आला सर? 1 वाजल्यापासून सकाळी 5 वाजल्यापासून येतंय, तरी डॉक्टरचा तपास नाही। डॉक्टरचं काय नाव माहिती का? नाही सिव्हिल हॉस्पिटल बीड इथलं पहा, मोठा गोंधळ आणि मोठा हे डॉक्टरचा। तुम्ही किती 8 वाजल्यापासून कोणत्या गावून आलात? गंगावाडीहून आल्यात ह्या ताई। ह्यांना पहा, ह्यांना अजिबात इथं सकाळपासून अन्न पाणी कसलंही नसता। डॉक्टर साहेबाचा बिलकुल इथं गहीर वाव होत आहे। ह्याच्यावर डायरेक्ट पालकमंत्र्यांनी आणि आपल्या बीडच्या खासदारांनी ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं काम आहे। नाहीतर हे लोक इथं येऊन सकाळी अन्न पाण्याचं बसलेले आहेत, तरी कुणाला मेळ नाही का ताळ नाही। इथं विचारलं कर्मचाऱ्याला तर असंच सांगलं जातं की इथं 5 वाजता डॉक्टर साहेब येणार आहेत, तोपर्यंत येणार नाही। अशी ही खुर्ची खाली इकडे बघून घ्या, नुसते बसलेले पेशंट कुणीही नाही इथं। बाबा सारखा खाली हा ही पहा, खुर्ची एकदम रिकामी आहे। डॉक्टर साहेबाचा बिलकुल तपास नाही। महाराष्ट्र बीड, महाराष्ट्र पुढारी बीड। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।